पाठ दुसरा, पृथ्वीचे फिरणे। एक भोवरा घ्या, तो फिरवून त्याचे निरीक्षण करा। भोवरा स्वतःभोवती फिरतो। स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषाभोवती फिरत असते। वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हटले जाते। तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते त्या वस्तूच्या परिवलनास अक्ष असं देखील म्हणले जातात। म्हणजेच आपल्याला जर का यस ध्रुव आणि यन ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुव पृथ्वीचा अक्ष, उत्तर गोलार्ध, विषुववृत्त, दक्षिण गोलार्ध आणि दक्षिण ध्रुव हे आपल्याला पृथ्वी गोलावरून पाहायला मिळते। पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय? पृथ्वी गोल घ्या, तो फिरवून पहा, तो कोणत्या रेषाभोवती परिवलन करतो ते पहा। आता ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा। ओळंबा उपलब्ध नसल्यास खोड रबरला दोरा बांधून ओळंबा तयार करू शकता। ओळंबा आणि पृथ्वी अक्ष या दोन्ही रेषा एकमेकांना कोण करतात हे तुमच्या लक्षात आलेलं असेल। म्हणजेच आपल्याला जर का ओळंब्याच्या आधारे आपण जर काही क्रिया करून पाहिल्या असतात, अक्ष कललेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते। चित्रात पृथ्वीचे जे काही अक्ष यन यस या रेषेने दाखवले जात असतात, तर या रेषा पृथ्वीच्या मध्यातून जाते। तर यन व यस या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव सुद्धा म्हणतात। यन हा ध्रुव उत्तर ध्रुव, तर यस ध्रुव हा दक्षिण ध्रुव म्हणून ओळखला जातो। उत्तर व दक्षिण ध्रुवांच्या मध्यांवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात। पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळास विषुववृत्त असे देखील म्हणतात। वरील पृथ्वी गोल पहा। विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणून ओळखले जाते। पृथ्वीचा एक मोठा टेबल घ्या आहे, मधोमध एक मेणबत्ती ठेवा आहे। मेणबत्ती भोवती एक मोठे वर्तुळ काढा। या वर्तुळाला पृथ्वीवर पृथ्वी गोल ठेवा। मेणबत्ती पेटवा, खोलीत अंधार करा। मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असं आपल्याला समजावे लागेल। पृथ्वी गोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो, कोणत्या भागावर उजेड पडत नाही हे आपल्याला लक्षात देखील येईल। पृथ्वी गोलावर दिसणारा उजेड म्हणजे दिन म्हणून ओळखला जातो। पृथ्वी गोलाकडे ध्रुव व ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा। आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना पाहायला मिळते। पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात। ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे आणि जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र आहे असं आपण मानू शकतो, मानलं देखील जातं। सूर्योदय आणि सूर्यास्त। एक लाल रंगाची टिकली घ्यायची, ती पृथ्वी गोलावर चिटकवा। वरील प्रयोगाप्रमाणे पृथ्वी गोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करायचा आहे। पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचे। लाल टिकलीवर पृथ्वी गोल कोणत्या स्थितीमध्ये सूर्योदय व मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे आपल्याला निरीक्षण देखील करता येईल। आपण प्रयोगाद्वारे दिन, रात्र आणि मध्यान्ह पाहू शकतो। लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो हे पहा। जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण होते किंवा पूर्ण केले जाते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होताना पाहायला मिळते। पृथ्वीच्या एका परिवलनास या कालावधीला आपण एक दिवस मानतो। एका दिवसाचे एक दिन असे एक रात्र असे दोन भाग आपल्याला करता येईल। या भागामध्ये 24 घंट्याचा वेळ असतो। म्हणजेच आपल्याला 12 घंट्याची रात्र आणि 12 घंट्यांचा दिवस म्हणून पाहायला मिळतं। तर वर्ष 365 दिवसांनी मिळून होते। पृथ्वी गोल टेबलावर वर्तुळाकार पुढे सरकवा। असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा आणि अक्षांची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्यायची। वर्तुळावरून पुढे सरकते शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी यायला लागतो। याचप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते। सूर्याच्या वतीने एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात। वर्ष हे सुमारे 365 दिवस आणि 6 तास म्हणून ओळखल्या जात असते। लीप वर्ष कशाला म्हणतात? ग्रेगोरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस जातात।
याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वर्षामध्ये 6 तास कमी धरले जातात, म्हणजे 4 तासात किंवा 4 वर्ष मिळून हे जे काही 4 वर्ष असेल त्याच्यामुळे 24 तास एक दिवस पूर्ण धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी एगडियन दिनदर्शिकेमधील प्रत्येक 4थ्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जो फेब्रुवारीचा महिना असतो तो 28चा असतो, पण एक दिवस वाढल्याने तो 29चा होतो. 365च्या ऐवजी 366 हे लीप वर्ष मानलं जातं. माहीत आहे का तुम्हाला, पृथ्वीवर दिन व रात्र कालावधी सारखा नसतो. हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे पृथ्वीवर परिभ्रमणामुळे हा फरक पाहायला मिळतो. मार्च ते सप्टेंबर या कालामध्ये उत्तर गोलार्धामध्ये दिनमान जास्त असतो, म्हणजे दिन मोठा असतो, त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. याच काळामध्ये दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, म्हणजे रात्र मोठी असते. त्यामुळे या भागामध्ये उष्णता कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा पाहायला मिळतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये दिनमान जास्त असतो, त्यामुळे तेथे उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळामध्ये दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळामध्ये उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. त्यामुळे या भागामध्ये उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा पाहायला मिळतो. वरील जे काही तारखा असेल त्या लीप इयरमुळे किंवा लीप वर्षामुळे फरक पडू शकतो, याची नोंद घ्या. आणि भारतामध्ये जे काही प्रामुख्याने लीप इयर आपण पाहत असतो की दर 4 वर्षाच्या नंतर लीप इयर येते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात. तसे आपण वर्षभर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे ऋतू मानतो. असे 6 ऋतुचक्रे आपण पाहत असतो. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण आणि उत्सव देखील साजरे केले जातात. विविध गाणी म्हटली जाते आणि खेळही खेळल्या जातात. चंद्राच्या ज्या काही कला असतात, चंद्र जे काय आपला चेहरा असेल तो सतत बदलत असतो, त्याला चंद्रकला असं म्हटलं जातं. आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात? पौर्णिमेला चंद्र कसा दिसतोय, अमावस्येला चंद्र कसा दिसतोय. पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतोय तर अमावस्येला चंद्र अजिबात दिसत नाही. पौर्णिमा आणि अमावस्या चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते, परंतु या 2 भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसताना पाहायला मिळते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील जो काही भाग दिसतो, तर अमावस्याच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग आपल्याला दिसत नाही. पौर्णिमेच्या व अमावस्याच्या चंद्राच्या पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी अधिक होत जातो. अमावस्याच्या आणि पौर्णिमेच्या तो पुन्हा वाढत जातो. यालाच आपण काय चंद्राच्या कला म्हणतोय. चंद्राचे जे काही चेहरा असेल, चंद्राचे जे काही चित्र असेल ते कमी अधिक प्रमाणावर दिसतात. त्यांच्या कला वेगवेगळ्या पाहायला मिळतात, म्हणून त्याला चंद्रकला असं म्हटलं जातं. अमावस्यापासून पौर्णिमेच्या जे काही दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत. अमावस्यापासून पौर्णिमेच्या स्थितीस येणाऱ्या चंद्राच्या 14 किंवा 15 दिवसांचा कालावधी लागतो. यास 15वाडा म्हणजे शुक्ल पक्ष असं देखील म्हटलं जाते. पौर्णिमेनंतर चंद्राच्या पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी होऊ लागतो. 14 आणि 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या 15वाड्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात. या अशा प्रकारे एका अमावस्यापासून पुढच्या अमावस्येचा जे काही सुमारचा काळ असेल तर तो 28 ते 30 दिवसाचा असतो. या काळात चंद्रमास असे देखील म्हटले जातं. चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असं सुद्धा म्हटलं जाते. चंद्राच्या जे काही बदलत्या कला असेल, म्हणजेच अमावस्याच्या नंतर 15वाड्याने पौर्णिमा बरोबर शुक्ल पक्ष आणि पौर्णिमाच्या 15वाड्याच्या नंतर अमावस्या येते, याला कृष्ण पक्ष म्हटलं जातं. तर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष बरोबर चंद्रमास म्हणजे 1 महिना होताना आपल्याला लक्षात येतो. चंद्राच्या ज्या काही कला असेल त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दिन व रात्र होते. पृथ्वीच्या कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण याच्यामुळेच आपल्याला ऋतुचक्र देखील पाहायला मिळत आहे.
म्हणजे पृथ्वीचे परिवलन पृथ्वीवर दिन आणि रात्र होत असताना पाहायला मिळते. तर पृथ्वीची सूर्याभोवती परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होताना पाहायला मिळते. तर चंद्राच्या पृथ्वीभोवच्या चंद्र जे काय आहे पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कलासुद्धा पाहायला मिळतात. एका अमावस्यापासून पुढच्या अमावस्यापर्यंतच्या काळाला चंद्रमास असे म्हटले जातात. चंद्रमास हा 28 ते 30 दिवसांचा असतो. तर पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. तर अमावस्याच्या शेवट होणाऱ्या पंधरवड्यास कृष्ण पक्ष म्हणतात. चंद्रमासातील दिवसांना तिथी असं म्हणून ओळखल्या जात आहे.